हाय फ्रेंड्स, आज आपण शिल्लक राहिलेल्या साहित्यामध्ये खूप छान टेस्टी यम्मी असा नाश्ता हे रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी शिल्लक राहिलेला भात घेतला आहे, त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि छान चटपटीतपणा येण्यासाठी पावभाजी मसाला 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. त्यानंतर हिंग टाकला आहे. हिंगाने खूप छान स्वाद आणि पचनासाठी पण छान. चवीप्रमाणे मीठ बेतानेच टाकायचं आहे, कारण भातामध्ये अगोदर मीठ आहे. कोथिंबीर टाकली भरपूर आणि शिल्लक राहिलेली बटाट्याची भाजी होती ती पण मी टाकली आणि माझ्याकडे ब्रेड पण शिल्लक राहिलेले होते. म्हटलं चला त्याचं असं छान असं काहीतरी चटपटीत करूया, जेणेकरून सर्वांना खूपच आवडेल असा नाश्त्याचा प्रकार. हे बघा, असं सगळं आपण एकत्र करणार आहोत. त्यासाठी आपण भाज्या घेतल्यात बघा. कोबी घेतला आहे, शिमला मिरची, कांदा, गाजर, कांद्याची पात घेतली आहे आणि टॉमॅटो, कांदा पण कच्चा घेतला आहे. सर्व भाज्या अशा बघा छान असं मिश्रण केले. त्यामध्ये हळद टाकायची राहिली ती टाकली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स, म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची. पळवू नका किंवा मध्ये स्किप करू नका, नाही तर तुमची रेसिपी चुकेल आणि म्हणाल की जमली नाही आम्हाला त्याप्रमाणे. आणि छान रेसिपी आवडली तर छान अशी लाईक करा, थोडी जरी आवडली तरी कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छान छान कमेंट करा. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व साहित्य एकत्र केलं. हे बघा, असं मी गोल गोल गोळा करून घेतला आहे आणि मी असं वड्यासारखा आकार देणार आहे. तुम्ही त्याला कटलेट म्हणू शकता किंवा वडे म्हणू शकतात. ह्यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर केला आहे. तुमच्याकडे अजून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भाज्या टाकायच्या असेल, पालक म्हणा, मेथी म्हणा, तरी तुम्ही टाकू शकता. हे बघा किती सुंदर झाले आहेत आणि चव तर एकदम अप्रतिम लागणार आहे, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची पण टाकली, पावभाजी मसाला पण टाकला आहे आणि लाल मिरचीची पेस्ट पावडर पण टाकली आहे. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व वडे बनवून घेतले आहेत आणि पॅनमध्ये तेल टाकलं आहे. मी शॅलो फ्राय करणार आहे, तळणार नाही, डीप फ्राय नाही करणार. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता थोड्या तेलामध्ये. पण असं चटपटीत नाश्ता जो की तुम्ही नाश्त्यासाठी ह्याचा वापर करू शकता किंवा जेवणासाठी पण भरपूर होतो, रात्रीच्या जेवणासाठी पण. त्यानंतर थोडंसं पुन्हा वरनं तेल टाकते आहे. 5 मिनटासाठी मध्यम गॅसवर आपण एक बाजू चांगली शेकून घेतली आहे. 5 मिनटानंतर झाकण काढले. बघा किती सुंदर असा रंग आला आहे आणि एक बाजू छान अशी आपली खरपूस भाजली गेली आहे. पुन्हा आपण 5 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत मध्यम गॅसवर. 5 मिनटानंतर झाकण काढले. बघा किती सुंदर कलर पण आला आहे आणि आपण बाइंडिंगसाठी काय टाकलं आहे, फक्त ब्रेड टाकलं आहे, दुसरं कुठलंही साहित्य वापरलं नाही. जसं की तांदळाचं पीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर, काहीच नाही, फक्त ब्रेड आणि भात. त्यामुळे छान बाइंडिंग आलं आहे बघा आपल्या वड्याला, किती सुंदर झाले आहेत. परत आपण दुसरी बाजू पलटी करणार आहोत आणि छान अशा सर्व बाजूनी शेकून घेणार आहोत. खूप सुंदर आणि चवीला पण खूप सुंदर. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता ती पण कमेंट करायची आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. बेल आयकन प्रेस केल्यामुळं तुम्हाला माझ्या येणाऱ्या खूप साध्या, सिंपल पण टेस्टी रेसिपी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही त्या पाहू शकाल. बघा किती सुंदर झालेत, रंग पण किती सुंदर आला आहे. छान असे आपण भाजून घेतलेत बघा, तळले नाहीत. मस्त आपले शॅलो फ्राय झाले आहेत. सगळ्या बाजू छान अशा भाजल्या आहेत, कुरकुरीत झालेत आणि स्वादिष्ट तर एकदम एक नंबरच. तुम्ही त्यामध्ये चाट मसाला पण वापरू शकता, पण मी एक पावभाजी मसाला वापरला, त्यामुळे मी चाट मसाल्याचा वापर केला नाही. बघा किती सुंदर रंग आला आहे. बघा आपले, तुम्ही याला वडे म्हणू शकता, कटलेट म्हणू शकता, काही तुम्ही नाव देऊ शकता. एवढी सुंदर रेसिपी. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून
खूप खूप धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा. बाय बाय.